आज स्टेजवरील DYSP लाडसाहेब, महाले साहेब, काळे साहेब, त्याचप्रमाणे सर्व या भागातले आपले पोलीस खाते सर्वच मेजर या ठिकाणी उपस्थित आहेत. बोर्डी गावचे सरपंच दुबळा साहेब, आमच्या या भागामध्ये किसान सभेचे काम करणारे, शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणारे असे चंद्रकांत गोरखना, रोमिओ सर, अंजली मॅडम आणि खास करून बोर्डी गावामध्ये ज्यांनी आपल्याला जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था जी आम्हाला करून दिलेली आहे त्या आहेत यतीम सावे साहेब आणि उदय चुरी साहेब. तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्हाला करतो. माझं काय कर्तव्य आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी आहे. मला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याच्या प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी आहे. या समाजासाठी काही ना काही प्रत्येकाचं देणं आहे. माले साहेबांनी सर्वच जे बसले ते एक दिवस तुम्ही जिथे बसला तिथे बसले होते, पण जेव्हा त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या अंगावर वर्दी होती तर त्या विद्यार्थ्यांना त्या वर्दी बघून असं वाटतं की आम्ही कधी आमच्या अंगावर वर्दी हे ऊर्जा आपल्यामध्ये तयार होते. त्यांनी या ठिकाणी आपल्याला बोलायचं मार्गदर्शन केलेलं आहे. या समाजामध्ये आपलं देणं काय? राष्ट्रपती सांगितलं या ठिकाणी की जे काही मटेरियल लागेल, पुस्तक असतील, इतर काही साहित्य लागेल, ते म्हणाले की आमचं काही ना काही खालीचा वाटा असेल, काही ना काही योगदान असेल. कुठे वाया घालवायचं ते आपल्यावर डिपेंड, आपल्यावर अवलंबून. मी नेहमी कुठेही गेलो तर हे उदाहरण देत असतो की जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत रोमिओ सर, परंतु मधला जो पिरियड आहे, मधला जो काळ आहे हा आपल्या हातामध्ये. तो त्या ताळीच्या मांडवामध्ये ताळी घेऊन वाया घालवायचा की ते गुटखा खाऊन वाया घालवायचा की तो कुठेतरी थंडा पीत बसायचा 5-10 लोकांना घेऊन आणि त्याच्यामध्ये वाया घालवायचा, हे कोणा आपल्यावर होऊन. आणि असंच कुठेतरी रोजगारासाठी एक छोटा मोठा काय व्यवसाय करायचा किंवा काय डहाणू शहरामध्ये छोटासा व्यवसाय टाकला चंद्रकांत गोरखना या ठिकाणी. तर काय एक छोटंसं कॅन्टीन, सकाळी लवकर जायचं, पातेली घासायची, बाजारातून भाजीपाला आणायचं, जेवण बनवायचं आणि शहरातले जे मजूर आहेत त्यांना जेवण घालायचं. हे माझे काम. या भागामध्ये साहेब खास करून आपल्याला सांगतो की या भागामध्ये डाव्या चळवळीमध्ये काम करणारे तेलकी धनगर त्यांचं नाव आहे. ते मुसळपाड्याला राहतात. 99 years old रिसर्च, म्हणजे आता ते 99 वर्षाचे. तर त्या ठिकाणी ते चहा घ्यायला यायचे आणि चहा घेत असताना जे आमच्या आजूबाजूला जी वर्दळ असायची मित्र लोकांची साहेब, तर त्या व्यक्तीने माझ्यामध्ये काय हे तर मला काही कल्पना नाही, पण त्याने मला त्या व्यक्तीने असं सांगितलं की तुझं शिक्षण किती झालं. मी सांगितलं माझं FY BCom पूर्ण केलं, SY BCom ला गेलो, एक्झाम दिली नाही, परिस्थिती फायनान्शियल सिच्युएशन वॉज व्हेरी बॅड. तर काय करू शकलो नाही. माझे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत, समोर उराडसरी या ठिकाणी आहेत. तर म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, सिस्टीमने तशी तुला व्यवस्था निर्माण नाही करून दिली, त्याप्रमाणे शिकला नसेल कदाचित, पण तू एक काम कर की आता तुझ्यामध्ये जी ऊर्जा, जी एनर्जी आहे ती या समाजासाठी कुठेतरी लागली पाहिजे, या सिस्टीमसाठी कुठेतरी लागली पाहिजे. आणि अशा प्रकारची व्यवस्था निर्माण कर की ज्याला औषधाची गरज आहे त्याला वेळेवर औषध मिळालं पाहिजे, ज्याला भाकरीची गरज आहे त्याला वेळेवर भाकरी मिळाली पाहिजे, त्याला रोजगाराची गरज आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी तुझी ऊर्जा कामी लागते असं मला त्या व्यक्तीने सांगितलं. आणि मग 2003 पासून
कामाला लागले. शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, रस्त्यावरचा संघर्ष, विद्यार्थ्यांचे, परंतु कामगार शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न घेतो, ते मार्गी लावतो. हे सर्व करत असताना 2019 मध्ये माझ्या राजकीय पक्षाने एक निर्णय घेतला की हा फार मोठा धावपळ करतो, याला एक गरीब समाजाची तणाव आहे, तर याला आपण कुठेतरी संधी दिली पाहिजे. आणि 2019 मध्ये मला उमेदवारी दिली विधानसभेत. कदाचित आपण तेव्हा वेळेस मतदान केलं नसेल, पण स्टेजवर बसलेल्या सर्वच मान्यवरांनी त्यावेळेस मला मतदान केलं असेल, परंतु तुमच्या आईवडिलांनी मला मतदान केलं. निवडून आल्यानंतर मग आता माझं कर्तव्य काय म्हणते, आता मला संधी दिली, त्या संधीचं काय केलं पाहिजे, तर केलं पाहिजे, तर काय केलं पाहिजे. मग जे काही या ठिकाणी लोकांचे कोणत्या पण समस्या असतील, तुम्ही पाहिलं असेल कदाचित, थोडंसं माझ्याबद्दल तुम्ही बोलाल की साहेब त्याच्याबद्दल बोलायला, मी सर्व जे स्टेज आहे त्यांच्याबद्दल बोलू, एक 5 मिनिटं तुम्ही अजून माझ्याबद्दल बोलू. म्हणजे माझे कर्तव्य काय, तुमचं कर्तव्य काय, प्रत्येकाच्या शेवटी माणूस जेव्हा कर्तव्य येतो तेव्हा स्वतःच कर्तव्य येतो, तर ते सांगावं लागेल. मग मी डहाणूच्या तिथे, सागर नाका आहे तिथे, असंच हे तर मोठा हॉल आहे, पत्राच्या शेड आहे, तिथे बसतो. माझे कर्तव्य काय आहे की ग्रामीण भाग आहे, आदिवासी बहुल आहे, मी आमदार सर्वांचाच आहे, परंतु अशी एखादी भगिनी आहे किंवा माता आहे का ती माझ्यापर्यंत येण्याची हिंमत करत नाही, ते आमदारापर्यंत कसं जाऊ. काही काम घेऊन आलं तर ते काम झालं पाहिजे, माझ्या कार्यालयातून तो माणूस निराश होऊन जाता कामा नये, हे माझे कर्तव्य आहे. मी गाडी स्वतः चालवतो, आता पण तुम्ही पाहिजे असेल मी गाडी चालवून घेऊन आलो. साहेबांना आपण सर्वांना इन्व्हिटेशन दिलं होतं, म्हणून साहेबांनी माझ्याबरोबर तुम्हाला कोणी पोलीसमध्ये दिसणार नाही. गवळी कुठे, गवळी मला नेहमी सांगतो की साहेब एक पोलीस घेतलं पाहिजे, मी कशाला तुम्हाला पोलीस पाहिजे, मी आहे ना, पण आता तुमच्या हरून आल्यानंतर मी घेईन, तुमच्या हरून आल्यानंतर मी घेईन. ते काम पूर्ण कसं होईल मी प्रयत्न करतो. आता जसे या ठिकाणी कुबरास असतात त्यांचा उल्लेख करून जातो, ते मागेच असतात माझ्या, मी त्यांना सांगतो माझ्या खांद्याला खांदा लावून, ते मागे असतात. ती व्यक्ती खूप मेहनत घेते. क्रीडा महोत्सव आपण घेतो, क्रीडा महोत्सव 26 खेळ खेळतो आपण, 26 खेळ, कारण क्रीडा महोत्सव आपल्याशी जुळलेला आहे. पोलीस ट्रेनिंगमध्ये कुठे तुम्ही गेलं तर क्रीडा हा आपल्याशी जुळलेला आहे. 26 खेळ ठेवले, विटी दांडूपासून ते सर्व. मग मागच्या वेळेस जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब गोडके साहेब होते, गोडके साहेबांना बोलवलं, गोडके साहेबांना सांगितलं आपल्याला विटी दांडू खेळायचं आहे. गोडके साहेबांना पॅड बीट बांधले, हेल्मेट बीट लावलं, मी आणि चला खेळायचं, का हा आमच्या मातीतला खेळ आहे ना. आता ते क्रिकेट काय सकाळी घरातून बाहेर निघालं, पोरं लहान लहान पोरं बॅट घेऊन येतो, विचारतो काय कोणत्या मॅच खेळ आहे, तेच का, अरे तेच नाही, ते ठीक आहे म्हणून खेळ ठीक खेळ आहे, पण भविष्यामध्ये 1 लक्ष 1 गोल आपण ठेवलाच पाहिजे. आपल्या समोरच समुद्र आहे, मध्यभागी तुम्हाला सांगतो उलटा का, पण किनाऱ्यावर यायचेच आहे माझं ध्येय आहे. काय होईल का होईल, काय करायचं ते करेल मी, पण किनारा गाठला पाहिजे, ते लक्ष आपण ठेवलं पाहिजे. ते लक्ष ठेवून तुम्ही आधी करा. मग शेतकरी कामगारांसाठी खूप स्ट्रगल केलं, आता विद्यार्थ्यांसाठी काय करायचं, तर आपण ट्रेनिंग सुरू केलं. फक्त एवढ्या बुद्धीच नाहीये, 2 महिन्याचं आपण तलासरीमध्ये सुरू करतो. तलासरी आणि त्या परिसरातली मुलं तिथे, डहाणू बोर्डी ह्या परिसरातली मुलं इथे, अजून पण टार्गेट ठेवलेलं आहे. अजून माझं पण मी लक्ष ठेवलं, माझाही मी गोल ठेवलेलं, तर काय 1-2 मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करायच्या. झालं सर्व प्लॅनिंग झालं, मला निधी पण येऊन पडलेला आहे, दिवाळीनंतर सुरू करतो. पण त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी असतील, आता कसं जिल्हा परिषदेमध्ये पण एखाद्या विद्यार्थ्याला थोडेसे शिक्षक ओरडले की पॅरेंट्स येतात का, माझ्या मुलावर काय केलं, माझ्या मुलाला छेडी का मारली, माझ्या मुलावर रागवला का. त्या शाळेमध्ये पॅरेंट्सला मुलाच्या बद्दल काय बोलला तर पहिल्या पॅरेंट्सला छेडी मारावी लागली. आपल्याला सर्वांना छेड्या पडल्यात म्हणून आपण इथे आहोत ना, इथे जे बसेस स्टेजवर सर्वांना छेड्या पडलेल्या आहेत.
तसं ना, तुम्हाला पण इथे डिसिप्लिन मच इम्पॉर्टंट. डिसिप्लिनशिवाय माणूस कुठे कोणत्या जाऊ शकतो. सर काय चुकीचं बोलतो. जे काय तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहात, तुमचे जे ट्रेनर आहेत ते ज्या पद्धतीने जे शिस्त लावतील त्या शिस्तीला धरूनच आहे. मी असं टार्गेट ठेवलं आहे की जेव्हा शाळा सुरू होईल तिथला प्रत्येक विद्यार्थी शिक्षण बाहेर घेऊन म्हणजे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडला तर प्रत्येक विद्यार्थी हा डायमंड म्हणून बाहेर निघाला पाहिजे. अशा प्रकारचे ग्रुप असतो. तो कुठेही जरी गेला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या शाळेतून शिकवलेला विद्यार्थी अशा प्रकारची होत. इतर शाळेमध्ये पण सुद्धा आपण लक्ष देतो. रोमियो सर आणि पुरा सर यांचं सर्वांशी बोललो. चंद्रकांत गोरगाल नेहमी सांगतो की लवकर तयारी कर, एक चांगलं हॉस्पिटल उभं करायचे ठरवलेले आहे साहेब. आज कोणाला आजार झाला तर गुजरातला जावं लागतं. त्याची परिस्थिती चांगली आहे, तो 2,10,00,000 रुपये करून त्याचा जीव खर्च करून त्याचा जीव वाचवतो. पण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जगायला झालेला आहे ना. प्रत्येकाला वाटतं की मी जगलो पाहिजे, मी चांगलं जगलो पाहिजे, परंतु परिस्थिती अभावी कधी कधी त्याला जीव गमवावा लागतो. तर हा निसर्ग मला विचारतो, हा निसर्ग आता देव मी सांगणार नाही ना, त्याच्यामुळे निसर्ग हा निसर्ग मला नेहमी रोज प्रश्न विचारतो का तू तुझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे तू पूर्ण करतोयस का. जाता जाता तू काय करून जाणार, काय ठेवून जाणार आहे ते करून जा, असा हा मला निसर्ग रोज प्रश्न विचारतो. त्यावेळी माझं कर्तव्य ते मी करतो. आता मी तुमचं कर्तव्य काय. सर्वांनी मुले त्या ठिकाणी आपले आई वडील गरीब आहेत. 2 भाकरीची भूक एका भाकरीवर भागवतो. पण स्वप्न बघताय माझा मुलगा माझी मुलगी शिकते आहे. 2 भाकरीची भूक मी एका भाकरीवर भागवतो. पोटाला चिंता म्हणून 2 पैसे वाचवले, त्याच्यातून तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे. त्या शिक्षण दिलेलं आहे ती संधी आहे, त्या संधीचं सोनं करण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. आज पण आपण पाठीमागे वळून पाहिजे तर आपले आई वडील कुठे ना कुठे शेतात असतील, आहेत की नाही. शेतात कबाड कष्ट करतायत, त्यांच्या इच्छा पण पूर्ण केल्या पाहिजे. आणि म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये घाबरायचं अजिबात नाही. तुम्हाला ज्या ज्या वस्तूची कमी पडेल मला सांगायच्या, मी ती उपलब्ध करून देईन. तुमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे, तुमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. जी काय पुस्तकं लागतील मला सरांनी सांगितलं, जी पुस्तकं लागतील आम्ही यादी पाठवू, ती पुस्तकं तुम्ही तिथे कलेक्ट करा, आम्ही येऊ, पैसे देऊ आणि पुस्तकं आम्ही घेऊन येऊ. लायब्ररी सुरू करणार आहोत आपण, डहाणूमध्ये सुरू करणार आहोत, कोसवाडमध्ये सुरू करणार आहोत. या सर्व गोष्टी आपण करणार आहोत. आज या ठिकाणी एक चांगल्या गोष्टीला प्रारंभ झालेला आहे. सर्व मान्यवरांनी सांगितलं की खूपच चांगलं काम या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. आमचे पदाधिकारी आहेत, पदाधिकारी आज उपस्थित नाही आहेत 2 पदाधिकारी, परंतु पुढच्या वेळेस ते नक्की उपस्थित राहतील. आणि जे आपले फ्लॅट 4 महिन्यात असेल. खूप पोरांचे फोन येत आहेत, सरांना येत आहेत, मला सुद्धा येऊन भेटतात. काल मला एक मुलगी येऊन भेटली होती, आता इथे आहे की नाही मला कल्पना नाही, पण तिला मी ते बोलवलं होतं. कुठे आहे? आहे काल तिला बोलवलं, सर बघा तिथे ॲडमिशन करून. आणि अजून खूप येत आहेत. पण आपण जसं सांगितलं की आता फक्त मर्यादित 10 क्लास आहे. त्यानंतर जेव्हा विक्रमगडीकडनं येत आहेत पुढे हळूहळू असं येत आहे. तुम्हाला रोपटं दिल्या प्रत्येकाला, आम्हालाही रोपटं दिले. आता ते रोपटं आपण लावले आज, ते हळूहळू मोठं वृक्ष होईल आणि ते वृक्ष मग सर्वांना सावली देईल. अशा प्रकारची एक अपेक्षा मी ठेवतो आपल्याकडून. आपण इथून चांगलं प्रशिक्षण घेऊन जसं सर्व साहेब या ठिकाणी बसले आहेत तशा प्रकारची वधी घालत जेव्हा तुम्ही गावामध्ये जाल तेव्हा ती ऊर्जा तुमच्या गावातल्या तरुणांना मिळेल आणि त्याच्यातून पुन्हा तरुण अशा प्रकारचे तयार होईल. आज डिफेन्सची खूप आवश्यकता आहे समाजामध्ये. सरांनी सांगितलं की रोज तुम्ही न्यूजपेपर वाचा, तुम्ही वाचा काय म्हणजे रोज वृत्तपत्रामध्ये काय येतं आपण पाहतोय. मुलं बरीचशी ड्रग्स आणि हे सर्व नशेच्या आहारी गेलेली आहे. कशाला आपलं आयुष्य एकच कोणतरी सांगत असेल, मला माहित नाही, सांगत असेल त्याला सांगू द्या की पुनर्जन्मावर विश्वास नका ठेवू. तो असेल तर असेल, जे काही जन्म आपल्याला मिळालं सोन्यासारखा त्याचं सोनं करा, हे करायचं आपल्याला. म्हणून डिफेन्सची खूप आवश्यकता आहे. आणि समाजामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या शरीरावर जेव्हा वरती येईल तेव्हा तुम्ही समाजामध्ये जाऊन ते काम करायचं आहे, समाजाला वाचवण्याचे काम करायचं आहे, ते आपल्याला काम करावं लागेल.
आणि नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्ही सर्वजण यश प्राप्त करून जे सर्व जे अधिकारी मार्गदर्शन करायला आहेत त्यांच्या समोर जाऊन तेव्हा तुम्ही तेव्हा ते त्यांना पण वाटेल मला वाटेल की आम्ही जी मेहनत घेतली ती कुठेही वाया गेली नाही, ती यशस्वी झालेली आहे अशा प्रकारचं आम्ही समजू. या ठिकाणी मला जे काही मार्गदर्शन करण्यासाठी संधी त्याबद्दल आयोजकांचं पण धन्यवाद मानतो. आपल्या सर्वांचं थांबतो. धन्यवाद.